नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. महाराष्ट्राचे 2 माजी मुख्यमंत्री एका जिल्ह्यातील डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर व विलासराव देशमुख. बघा, एका छोट्या जिल्ह्यात 2 आमदार हे थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचावेत, त्यांनी राज्याचं नेतृत्व करावं, असा एक आगळा वेगळा लातूर जिल्हा आहे. पण असं म्हणतात की एका मॅनमध्ये 2 तलवारी बसत नाहीत. त्यामुळे या 2 नेत्यामध्ये सख्य तसं नव्हतं. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची कारकीर्द ही 1931 9 फेब्रुवारी 1931 ते ऑगस्ट 2020 5 ऑगस्ट 2020 अशी त्यांची कारकीर्द. एका पाटील कुटुंबात त्यांचा जन्म झाला असला तरी अतिशय लहान वयामध्ये पितृछत्र हरपलं व आईने त्यांचा सांभाळ केला. आणि त्यातून मग त्या आईने आपल्या मुलाला घडवत असताना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिप्परग्याची जी शाळा होती, ज्यात स्वामी रामानंद तीर्थ हे तिथे शिक्षक होते, त्या शाळेत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर शिकले. आर्य समाजाचे ते कट्टर कार्यकर्ते असा त्यांचा बेस होता. आणि त्यांनी मग काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला वकिली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. आणि इतके वर्ष ते निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले. अर्थात प्रारंभीचं पहिली निवडणूक त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सातत्याने ते विजयी होत गेले. पण आपल्या मतदारसंघाची नाळ मात्र त्यांनी शेवटपर्यंत तुटू दिली नाही. असं एक वेगळंच व्यक्तिमत्व ते होतं. शिवाजीराव निलंगेकरांचे किस्से इतके आहेत की एखाद्या माणसाने आपल्या मतदारसंघासाठी काय काय करावं, आपल्या मतदारसंघाचा अभ्यास कसा करायला पाहिजे, याचं अतिशय आदर्श उदाहरण म्हणून शिवाजीराव निलंगेकरांकडे पाहता येईल. शिवाजीराव निलंगेकरांनी आपल्या मतदारसंघातली गावे तर त्यांना तोंडपाठ होतीच. कोणत्या गावामध्ये DP आहेत, कोणत्या गावामध्ये रस्ते आहेत, कुठला रस्ता कुठून कुठपर्यंत आहे, कोणत्या गावामध्ये ST बस आहे, सगळं त्यांना तोंडपाठ होतं. सिंचनाच्या सुविधा कोणत्या गावामध्ये आहेत, कारण ते पाटबंधारे मंत्री असताना सर्वाधिक काम त्यांनी सिंचनाचं निलंगा तालुक्यात केलं, अतिशय बारकाईने. मग कुठल्या जातीची किती मंडळी आहेत, कुठली मतं आपल्या बाजूची आहेत, कुठली मतं विरोधातली आहेत, असं सगळा मतदारसंघाचा अभ्यास असलेलं हे व्यक्तिमत्व होतं. तर बघा, ते आमदार झाल्यानंतर त्याला जी मंत्रिपदं मिळत गेली ना, बहुतेक सगळ्या मंत्रिपदाचा कारभार त्याने स्वतः पाहिला. राज्याचे ते मुख्यमंत्री होते, प्रदेशाचे ते अध्यक्ष राहिले. त्यांनी पराभव पण पाहिला. पराभव एकदा 1995 झाला, तो कॉम्रेड माणिक जाधवांकडून. त्यानंतर थेट त्यांनी पराभव पाहिला तो नातवाकडून 2004 साली. पुन्हा नातवाचा त्यांनी पराभव केला. म्हणजे त्यांनी जो पराभव झाला होता त्याच्यावरती मात करत पुन्हा ते विजयी झाले. अतिशय अभ्यासू नेता. ज्या नातवावर राग धरला होता त्याच नातवावर अखेरच्या क्षणी त्यांनी अतिशय प्रेमही केलं, सगळे मतभेद विसरून. असा एक वेगळा नेता होता. आता हे सगळं सांगायचं कारण काय आहे माहिती आहे की आत्ताच्या 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पहिल्यांदा असं झालंय की निलंगा विधानसभा मतदारसंघात निलंगेकरांच्या घराण्यातून कोणी निवडणुकीला उभं नाही. तिथून निलंगेकर घराण्याला हात धरून काँग्रेसनं बाहेर काढलंय. काँग्रेसने निलंगेकर घराण्याव्यतिरिक्त दिलेला पहिला उमेदवार अभय साळुंखे आहेत.
आणि हे करताना असं का झालं? अशोक पाटील निलंगेकर त्यांचे जे सुपुत्र आहेत ते असं म्हणाले, आम्ही काँग्रेस सोडलेली नाही, काँग्रेसनी आम्हाला सोडलं. आणि आजच निलंगा इथे त्यांच्या समर्थकांनी मेळावा घेतला आणि एकमुखी मागणी केली की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. अर्थात अशोक पाटील निलंगेकरांनी 24 तास कार्यकर्त्यांना वेळ मागून घेतला आहे. आपण चर्चा करू, जो निर्णय करायचा तो सर्वानुमते आपण ठरवू, मला 1 दिवसाचा वेळ द्या. ते निर्णय करतील उद्याला, पण तो निर्णय काय करतील माहिती नाही. पण होतंय असं की आत्ता निलंगेकर घराण्या व्यतिरिक्तची ही निवडणूक आहे. अशोक पाटील निलंगेकरांनी समजा जर बंड केलं तर मग या निवडणुकीमध्ये रंगत येईल. आता हे जे आहे ना, शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा हा जो राजकीय प्रवास आहे 2031 ते 2020 एकदम वादळी प्रवास आहे. तसंच याच जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व 26 मे 1945 ते 14 ऑगस्ट 2012 विलासराव देशमुख बाभळगावच्या देशमुख कुटुंबात त्यांनी जन्म घेतला. फारशी राजकीय पार्श्वभूमी नव्हती. स्वतःच्या कर्तृत्वावर गावचे सरपंच ते मुख्यमंत्री अशी एक पदं त्यांनी मिळवली. केंद्रीय मंत्री ते राहिले आणि एक विलासराव देशमुख यांची छापच वेगळी होती. उत्तम वक्ते, विविध खात्याचा अनुभव असलेला जाणकार, आघाडी सरकार चालवण्यामधलं त्यांनी जे कसब दाखवलं त्याचं कौतुक देश पातळीवर झालं. विलासरावांचे पैलू, जसं शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा आपल्या मतदारसंघाबद्दलचा एकूण अभ्यास होता, अगदी तसाच अभ्यास विलासराव देशमुखांचा होता. त्यांनीही आपल्या मतदारसंघासाठी भरपूर खस्ता खाल्ल्यात. ते काय अगदी उडी मारून मुख्यमंत्री झालेले नाही आहेत. त्यांची पण नाळ मतदारसंघाशी जुळलेली होती. तळे राखील तो पाणी चाखील, विकासाचा पहिला घास लातूरला, अशा अनेक वाक्य त्यांचे प्रसिद्ध. त्या काळात जेव्हा एखाद्या गावामध्ये बस सुरू करायची आहे तर विलासराव त्या बसमध्ये बसून ती बस ज्या मार्गाने जाणार आहे तिथे कुठे अडचण येत नाही ना, कुठं झाडमध्ये आडवं येत नाही ना, वळताना त्रास होत नाही ना, असं स्वतः ते बसून त्यांनी प्रवास केला आहे. आत्ताच्या नव्या पिढीला हे जर सांगितलं तर विश्वास बसणार नाही. असं एक वेगळं व्यक्तिमत्व आपण अनेक वेळा विलासरावांबद्दल ऐकलं असेल. पण मी आज जाणीवपूर्वक शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख हे दोघेही आपापल्या ठिकाणी अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व होते. मात्र या दोघांमध्ये आडवा विस्तव जात नव्हता, आडवा विस्तव जात नव्हता. आता हे अतिशय सफाईदारपणे असायचं. एकमेकांच्या विरोधातली त्यांची जी कृती असायची ना ती कळायची पण नाही. फार कमी लोकांना हे माहिती होतं. पण संधी आली की एकमेकावर कुरघोडी केली जात असे. म्हणजे शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री झाल्यानंतर इतका कर्तृत्ववान मंत्री आपल्या म्हणजे जिल्ह्यात असतानाही विलासरावांना त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली नाही. म्हणजे हे जे त्यांचं होतं ना दोघांचं वैरत्व, हे शेवटपर्यंत एकमेकाच्या व्यासपीठावर ते असायचे, व्यासपीठ शेअर करायचे. पण ज्या काही लकबी खुबी आणि एकमेकावरचे टोले योग्य वेळेला म्हणजे हिशोब करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या. अर्थात हे श्रेष्ठींनाही माहिती होतं, काँग्रेसमधल्या पक्षश्रेष्ठींनाही हे माहिती होतं. विलासरावांच्या निधनानंतर आता निलंगेकर आणि देशमुख हा वाद संपेल असं वाटलं होतं.
काही वेळा त्यांच्या एकूण वागण्यातून, खास करून विधानसभेमध्ये अमित देशमुख आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर एकत्र असतानाचे प्रसंग असोत, अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचं एकत्र येणं असेल, यातून वाटायचं की हा कदाचित वाद संपेल. पण शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं आणि आत्ता ही 2024ची निवडणूक जी आहे बघा, यापूर्वी 2014, 2019 ह्या 2 निवडणुका अशोक पाटील निलंगेकर यांनी लढवल्या. मोदी लाटेत खरं म्हणजे त्यावेळेला धाडस करणं हे अवघड होतं, पण ते कणखरपणे निवडणुकीत उभे राहिले. त्यांना यश आलं नाही खरं, पण यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये 20,000चं मताधिक्य काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालं. एवढं मताधिक्य पहिल्यांदाच मिळालेलं आहे. आता संधी होती अशोक पाटील निलंगेकर यांना चांगली टक्कर देण्याची. यावेळी मात्र अशोक पाटील निलंगेकर यांना तिकीट नाकारण्यात आलं. आता हे तिकीट नाकारणं सहजासहजी झाले का? अमित देशमुख, विलासरावांचे ज्येष्ठ सुपुत्र, यांच्याकडे मराठवाड्याचं नेतृत्व आलं आणि मराठवाड्याचं नेतृत्व आल्यानंतर विलासराव देशमुखांच्या 2 सुपुत्रांना लातूर शहर व लातूर ग्रामीण 2019 सालीही विधानसभेचं तिकीट मिळालं. आता निलंगेकरांच्या निधनानंतर त्यांच्या एका पुत्राला निलंग्यातून मात्र तिकीट दिलं गेलं नाही. अमित देशमुख हे जर मराठवाड्याचे नेते असतील आणि त्यांच्या शिफारसीवरनं विधानसभेत कोणाला उमेदवारी दिली जायची हे जर ठरत असेल, तर याचा सरळ अर्थ आहे की अमित देशमुखांनी अशोक पाटील निलंगेकर यांचं नावच पाठवलेलं नसावं. त्याला वेगळा मुलामा देतील, लोकांच्या मनामध्ये काही बदल हवे होते, नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी होती, अशी सगळी कारणं सांगता येतील. पण घडलं असं की हा 50 वर्षापासून देशमुख निलंगेकर वाद जो आहे मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत तसाच सुरू आहे. राजकारण किती विचित्र असतं यासाठीचं हे उदाहरण. आणि आता अशोक पाटील निलंगेकर हे बंडखोरी करतील आणि निलंगेकरांच्या घरातून पहिल्यांदा काँग्रेस विरोधात 100% मतदान होईल. आणि ही म्हणजे हाताला धरून बाहेर काढणं म्हणतात ना, हा प्रकार घडला आहे. यातनं निलंगेकर समर्थकांमध्ये असंतोष आहे. याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील. माहिती नाही, देशमुख कुटुंबियाबद्दलचा राग निलंगावासीय त्यांच्या पद्धतीनं व्यक्त करतील असा अंदाज आहे. आता पुढे काय होईल हे माहीत नाही, पण लोकांच्या मनामध्ये राग आहे की देशमुखांनी जाणीवपूर्वक निलंगेकरावरती अन्याय केला, ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे. हे राजकारण जे आहे ना, काही कुटुंबापुरतं जे मर्यादित असताना खरं तर ह्या दोन्ही घराण्यांचं सख्य करता आलं असतं, पण ते नसतंच. राजकारणामध्ये आहे ना, या पद्धतीनं म्हणजे जुन्या परंपरा ज्या आहेत त्या पुढे चालू ठेवायच्या असतात. जुने हिशोब नव्याने चुकते करायचे असतात आणि तो जो जुना हिशोब आहे यावेळी अमित देशमुखांनी चुकता केलाय अशीच भावना लोकांच्या मनामध्ये आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा, व सबस्क्राईब करा.